मिळालेले नाही, तर त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये काही कामं थांबलेली, काही कामं अशा पद्धतीने थांबलीत की त्या ठिकाणी मशीनच चालत नाही. म्हणजे एवढा दगड हार्ड आहे की ते 4-4, 5-5 मशीन जरी लावल्या तरी तो फुटत नाही. आणि गेले 10-12 वर्ष ही प्रोसिजर एवढी स्लो का झाली, तर दिलेले जे ठेकेदार होते त्यांनी वेळीच काम पूर्ण न केल्यामुळं त्यांचे मग फिनान्शियल क्रायसिस असतील किंवा काय असतील मला माहीत नाही, पण त्यांच्यामुळं या सगळ्याला उशीर झाला. पण लोकांचा काही दोष नाही, जाणाऱ्या गाडी मालकांचा काही दोष नाही, ते दोष आम्हाला देतात. कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, मी पालकमंत्री आहे. आणि आज मी पाहणी करत असताना शनिवारची मुदत अधिकाऱ्यांना दिलेली आहे. कारण आता आपण काही पूर्ण डांबरीकरण करू शकत नाही, कॉन्क्रिटीकरण करू शकत नाही, पण निदान मी दिलेल्या सूचना त्या पूर्ण झाल्यात की नाही हे परत एकदा मी चिपळूणपासून रत्नागिरीपर्यंत शनिवारी इथंच उतरून त्यांच्याबरोबर पाहणी करत जाणार आहे. आता जोपर्यंत अधिवेशन आहे त्या अधिवेशनातला प्रत्येक शनिवार मी चिपळूणमध्ये उतरणार आहे आणि गाडीने मी रत्नागिरीपर्यंत जाणार आहे. याचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या गणपतीला चाकरमानांना त्रास होता कामा नये, आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना त्रास होता कामा नये. काही टेक्नॉलॉजी बदलण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत. संगमेश्वर सारख्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं ते रस्त्याच्या खड्ड्यामुळे होतं, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे 2-4 लोकांनी टपऱ्या रस्त्यामध्ये आणून ठेवल्यात. आज मी त्यांची समजूत काढली की टपरी जर तुम्ही काढली नाही तर एसटीचा टर्न बसत नाही, एसटीचा टर्न जर बसला तर ट्रॅफिक जाम होतं. या सगळ्या गोष्टी आज मी बघितल्या आहेत. आणि मला म्हणजे अजून एक विनंती करायची आहे रत्नागिरीतल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या लोकांना की हा त्रास आता यावर्षी शेवटचा आहे. पुढच्या वर्षीपासून कुठचाही सण असू दे, आपला चाकरमानी, आपला रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस हा अतिशय चांगल्या रस्त्यानं रत्नागिरीमध्ये कोस्टल हायवेमध्ये देखील जे पूल होते 9 पूल त्याला 19,000 कोटी रुपये महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. MSSRDC त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यानंतर ते मंजूर झालेली आहेत, ती देखील कामं सुरू होत आहेत. एक्सेस कंट्रोल आपल्याकडे होतोय जसा समृद्धी महामार्गासारखा. त्याच्यामुळे रस्ते अनेक होत आहेत, पैशाची प्रोव्हिजन आहे. पण आपलं दुर्भाग्य आहे की गेले 10 वर्ष सुरू असलेला आरवली टू कांटे रस्ता हा पूर्ण होत नाहीये. हे जसं तुम्हाला मान्य आहे तसं पालकमंत्री म्हणून मला देखील मान्य आहे. आणि आज त्याची पाहणी केली. पण आज पाहणी केल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे की जे 7% काम शिल्लक आहे त्यातलं 4.5% काम हे फक्त आरवली ते कांटेमध्ये आहे. तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मी सूचना दिल्यात. तसं आता चिपळूणचा पूल काम चालू आहे, त्याला मी आत्ताच विचारलं, मार्चपर्यंत ते पूर्ण होईल. पालीचा माझ्या गावातला पूल चालू आहे, त्याचं देखील मार्चपर्यंत काम पूर्ण होईल. आणि ही एकदा कनेक्टिव्हिटी मे महिन्यापर्यंत सगळी पूर्ण झाली की पुढच्या वर्षीपासून आपला हा मुंबई गोवा महामार्ग अतिशय चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा प्रवासासाठी खुला होईल. हा एक मुद्दा होता. आणि दुसरा एक महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागणारे वणवे. तर या वणव्याच्या संदर्भात कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी चिपळूणमध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता वणवा मुक्त अभियान या अंतर्गत एक मोठा शेतकऱ्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नंदुरबारचे एक फॉरेस्ट ऑफिसर आहेत, त्यांनी फार मोठी वणव्याच्या विरोधातली मोहीम उघडली आणि यावर्षी 70% वणव्यांची कमी ही नंदुरबारमध्ये झाली. तर त्यांचं मार्गदर्शन ठेवलंय वन खात्याच्या मार्फत. आणि वणव्यावर कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल यासाठी कार्यशाळेचं आयोजन देखील शनिवारी सकाळी 10 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये केलेलं आहे. साहेब, मुंबई गोवा हायवेचा तुम्ही सगळा परिसर बघितलेला आहे. परशुराम घाटाची अवस्था थोडीशी बिकट दिसते प्रत्येक वेळेला. म्हणजे आता तरी अजून जून महिना आला असला तरी पावसाळा तेवढा सुरू झालेला नसल्यासारखा दिसतो. मध्यंतरी त्याची ते गॅबियन वॉरला चढे गेले, त्याची हाईट वाढवलेली आहे. त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल काय तुम्ही माहिती घेतली? दर्जा जर सुमार दर्जाचा असेल त्याची चौकशी होईल, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल, अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. पण सध्याची प्रायोरिटी की पावसामध्ये आणि गणपतीच्या तोंडाला आपले सगळे रस्ते हे अतिशय चांगले असले पाहिजे. चिपळूणपर्यंतचा भाग हा रत्नागिरी डिव्हिजनमध्ये येतो आणि लोट्यापासूनचा जो भाग आहे तो पेणमध्ये होता. जाताना ते देखील मी बघणार आहे. पण लोट्याच्या बाबतीमध्ये जर शंका असतील तर त्याची चौकशी नक्की करू. पण आता प्राधान्यक्रम आहे की पाऊस आता कुठं सुरू झालाय आणि आता सुरू होण्याची जर परिस्थिती असेल तर अजून 2 महिने जोरदार पाऊस पडणार आहे. तर त्यावेळी देखील सुस्थितीत सगळे रस्ते असले पाहिजेत म्हणून आम्ही दौरा करतो. सर एक मिनिट, त्या फरशी पुलापासून पूर्ण परशुराम घाट हा जो धोकादायक होतो, पावसाळ्यामध्ये दरड कोसळतो, रस्ता बंद केला जातो, त्याला एक चांगला पर्यायी मार्ग खालून धामणदेवी आणि सोनगाव मार्ग आहे. त्याचा जर अभ्यास केला तर लोकांना किमान 4 व्हीलर जाण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचा
जरा अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली तर बरं. नाही, अधिकाऱ्यांकडनं माहिती घेण्यापेक्षा तिथं पार्किंगला देखील स्पेस ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यावेळी नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर त्याला तोच पर्याय आहे. पंतप्रधान सडकमधनं त्याचं कामाचं नियोजन देखील आपण केलेलं आहे, परंतु पंतप्रधान सडकचं टार्गेट आलं नसल्यामुळं ते थांबलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याची डागडुजी करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि पार्किंग स्पेस का ठेवली तर उद्या एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि ट्रॅफिक जाम झालं तर लेन क्रॉस करण्यासाठी पार्किंगची जागा असावी लागते. ते देखील झोन निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला. मग एक विषय असा आहे की आता हायवे संदर्भातला आहे तो शहरात 3/5/2025 तुमची बैठक झाली. ते येत आहे माझ्याकडे. त्यावेळी हायवेवाल्यांनी तुम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही माहिती आहे. त्यावेळी हायवेच्या मध्ये जे पाण्याची पाईपलाईन आहे ते बदला म्हणून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जर प्रॉब्लेम आला, तासाभर जरी प्रॉब्लेम आला तर तुमच्यावर कारवाई करू. ते काही झालेलं नाही. त्याच्यानंतर मध्ये बैठक झाली तेव्हाही झाला विषय, त्याच्याही पुढे नाही. अगदी कालचा एक ताजा व्हिडिओ आहे माझ्याकडे हायवेच्या पाईपलाईन क्वालिटीचा, एक्सपायर पण झालेला नाही. तर तो तुम्हाला बघायचा असेल तर दाखवतो. तर ही परिस्थिती काय येते, कारण हा आता आपण ज्या बसलोय ऑफिसमध्ये, उमेश सफाळ्याचं ऑफिस शहर प्रमुख आहे, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांची 24 तास व्यस्त असते इकडे. त्यामुळे तेवढे तरी किमान निदान हायवेवरचा जो 50% भाग नळपाणीचा आहे नगरपालिकेचा, त्यात सगळे उल्लेख केलेले आहेत त्यांनी. त्यातलं कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही. ही झाली बैठक 3/5/2025 मे महिन्यात. हा जून महिना संपत आहे. काय अपेक्षित आहे आपल्याला? पाईपलाईन का बदली होत नाही? हा शहराला जी पाणी पुरवठा केली जाते ती पाईपलाईन का बदली होत नाही? ती कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की नगरपालिकेच्या पाईपलाईनवर जर कॉन्क्रीट झालेलं असेल किंवा भविष्यामध्ये होणार असेल तर ती बदलली गेली पाहिजे. माझ्या मीटिंगमध्ये जो मुद्दा झाला होता की काही स्पॉट मला सांगितले होते, बरोबर ना? मला अख्ख्या पाईपलाईनचं सांगितलं होतं, मला काही स्पॉट सांगितले होते आणि दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांनी ते स्पॉट बघून सगळं पूर्ण केलेलं आहे. पाईपलाईन अख्खी बदलण्याच्या संदर्भामध्ये माझ्या बैठकीमध्ये कुठे चर्चा झाली होती? काही स्पॉट होते जिथे लिकेजेस आहेत आणि ते लिकेजेस हायवेच्या मस्तीमुळे होत आहेत, म्हणजे हायवेच्या अधिकाऱ्यांच्या मस्तीमुळे होत आहेत. अशा काय म्हणतात त्याला जहाल भूमिका काही मंडळींच्या होत्या. त्याच्यावर आपण मार्ग काढला. माझ्या मैत्रीप्रमाणे त्याच दिवशी सर्वे झाला आणि पुढच्या 2 दिवसामध्ये जे उमेश सकपाळनी मुद्दा मांडला होता वाटतं तो आपण क्लिअर केला. हायवेवरनं जी पाईपलाईन जाते ते पूर्ण हायवेवरची जी पाईपलाईन जाते शहराची ती बदलायचं कॉन्ट्रॅक्ट हायवेवाल्यांनी एकाला दिलेलं आहे. हा, मग असं सांगा मला. तेच सांगतोय की ते अजून का होत नाहीये, म्हणजे शिफ्ट करायचं. तुम्ही मला बैठकीचा उल्लेख करून सांगितलं की बैठकीमध्ये पाईपलाईन बदलण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश दिले होते. तसा विषय झाला नव्हता. माझ्याकडे स्पेसिफिक लिकेजच्या संदर्भामध्ये होते काही स्पॉट आणि ते 2-4 दिवसातच आपण क्लिअर केले. आता दुसरा पाईपलाईन बदलण्याचा जो विषय आहे ते 100% मी जायच्या अगोदर सीओना बोलून त्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याच्या उपर चिपळूण शहराच्या नळपाणी योजनेचा देखील प्रश्न संपलेला आहे. त्याला देखील शेकडो रुपये आपण मंजूर केलेले आहेत. त्याचं काम देखील लवकरात लवकर सुरू. अभियंता आलेले होते 2 महिन्यात निघून गेले. आता ते जाऊ देतात. अभियंता तुम्ही मगाशी म्हणालात रस्त्याचं काम होतंय आणि लवकरात लवकर पूर्ण पण होईल. मात्र धामणीच्या इथे जवळजवळ म्हणजे जेव्हा मागजनला पाणी बाजारपेठेत भरलं होतं त्यावेळेला आम्ही इथे स्वतः गेलो होतो. तिथे जवळ गुडघाभर पाणी हायवेवर होतं. साधारण 50 ते 60 मीटर लांब एवढं गुडघाभर रस्त्यावर पाणी होतं आणि इकडची बाजूला नदी आहे. नदी आणि रस्ता फरक जाणत नव्हता. याच्यावर तुम्ही काय करणार आहात? नाही, ही सगळी कामं जे 7% पूर्ण नॅशनल हायवेचं काम शिल्लक आहे. मला सुरुवातच झालेली नाही, फक्त डायव्हर्शन्स आहे. त्याच्यामुळे ही जी कामं आहेत ही 21 किलोमीटर मधली सगळी कामं तातडीनं पूर्ण करण्याची सूचना आम्ही आज दिलेल्या आहे आणि त्याच्यासाठीच मी दौरा केला. साहेब, संगमेश्वर बस स्थानकाची इथे जशी वाहतूक कोंडी होती तशी चिपळूण बहादूरशेठ नाका ते युनायटेड पर्यंत होते. दुसरा मुद्दा, गॅसची जेव्हा कमतरता असते तेव्हा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात हायवेला, त्याच्यामुळे सुद्धा वाहतुकीची कोंडी होते. या संदर्भात दिलाय का? 2 विषय जे आहेत ते गॅसचा जो विषय आहे त्या गॅसच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा बैठक घेतली होती. चिपळूणच्या कुठच्या पंपावर किती गॅस जातो त्याची आकडेवारी देखील माझ्याकडे असेल. त्याच्यावर आपण आता बंधन घालायचं असेल तर मग काही टायमिंग द्यावं लागेल. एवढ्या गाड्यांनी एवढ्या तासामध्ये भरलं पाहिजे. पण चिपळूणची परिस्थिती अशी की चिपळूण पूर्ण नॅशनल हायवेवर आहे. जसे गावातल्या गाड्या आहेत तशा हायवेला फिरणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पण त्या पंपावर जातात, म्हणून ती गर्दी होते. त्याच्यासाठी एक आढावा घ्यावा लागेल आणि आढावा घेऊन काहीतरी रिस्ट्रिक्शन करावे लागतील की किती तासाला किती गाड्या भरल्या पाहिजे.
तरच ते मोकळं होईल, पण त्याला किती लोक ऍग्री होतील मला माहित नाही. आता स्थानिक गाड्या आणि बाहेरनं येणाऱ्या गाड्या यांची संख्या देखील प्रचंड आहे. मला तर असं वाटतं की स्थानिक गाड्यांपेक्षा बाहेरच्या गाड्यांची संख्या मोठी असू शकते हायवे असल्यामुळे, आणि म्हणून ते होते. तहसीलदार इथं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बैठक घ्या आणि ट्रॅफिकची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या. सर, चिपळूण नगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये जेवढे अपंग येतात त्या अपंगांना 5% निधी दिला जातो. गेल्या अनेक महिन्यापासून तो निधी तुमच्या सोयीसाठी थांबला असं आम्हाला कळलं. मला ह्या बातम्या तुम्हाला कोण देतो मला माहिती. नगरपालिकेतून अधिकारी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवा ना. कोण आहे नगरपालिकेचा अधिकारी? आहे का? बोलवा. त्यांनी आम्हाला शूटिंग करा. कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव दिलेला आहे. पहिली गोष्ट, 8 दिवसापूर्वी मी स्वतः समाज कल्याणच्या मार्फत 850 दिव्यांग आणि अपंगांना रत्नागिरीच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये या सगळ्या वस्तू वाटल्या. त्याची बातमी पण दिली तुम्ही. माझ्या सहीन कसं थांबेल? जर माझ्या सहीनं थांबलं असतं तर 841, 850 पण नाही, 841 लोकांना त्या 3 व्हीलर त्या सायकली असतं तर वाटप केलं नसेल. मीच केलं 8 दिवसापूर्वी. जरा जाता जाता सेवा कोण नाही, जाता नाही बघतो कोण ना. करा सेवा? मग सर, राजकीय साहेब बोलवतो ना तुम्ही. पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. रोज संध्याकाळी पुन्हा एकदा विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि सरकारवरती टीका केलेली आहे. भ्रष्टाचारी सरकार आहे, गद्दार. 232 विरुद्ध उरलेल्या विरोधकांनी जर आमच्यावर बहिष्कार टाकला असेल तर काय महाराष्ट्राचा विकास थांबणार आहे का? त्यांना राजकारण करायचं आहे आणि असे विरोधी पक्षातले अनेक वेळा चहा पाण्याला येत नाही. त्याच्यामुळे त्यांची काळजी करायची काही आवश्यकता नाही. आलं असतं तर चांगलं झालं असतं, डिस्कशन झालं असतं, संवाद झाला असता, पण ते आले नाही. त्याचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाला असं अजिबात नाही. आणि लोकशाहीनं महायुती किती आहे आणि महाविकास आघाडी किती आहे हे दाखवून दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये त्याच्यावर मला टीका करायची नाही त्यांच्या संख्येवर, पण सारखं बहिष्कार घातलाय. बहिष्कार घालून उपयोग काय? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय चांगलं काम करतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर मागच्या देखील चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला होता, म्हणून वाशिष्ठी नदीचा गाळ काढायचा थांबला का? कोयनाच्या पलीकडे जे टुरिझम सेंटर एकनाथ शिंदे साहेबांनी तयार केलंय ते थांबलं का? जो महाड आणि पोलादपूरला जोडणारा ऐतिहासिक पूल होतोय सीलिंग सारखा, तो थांबला का? नॅशनल हायवेचं ब्रिजचं काम थांबलं का? इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम थांबलं का? आपल्या क्रीडा संकुलचं काम थांबलं का? त्याच्यामुळे बहिष्कार टाकणं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी एक संधी देणं असं त्यांना वाटतं. तर त्यांच्या बहिष्काराचा काही फरक पडत नाही. विकासाची कामं आहेत तशी चालू राहणार आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भरतसिंग गोवावले अजूनही आक्रमक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या महाविकास आघाडीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदापेक्षा इथल्या रत्नागिरीच्या पालकमंत्र्याला प्रश्न विचारा काय पाहिजे ते बघतील नेते. तो पक्षाचा आता राजकीय विषय आला म्हणून मी सांगितलं ना, त्याच्यावर 3 नेते बसून निर्णय घेतील, शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. काल इथले आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उठवलेला आहे की हे सरकार आहे ते मराठी विरोध आहे, त्यामुळे आम्हाला या दोन्ही ठाकरे बंधूंना 5 तारखेला रस्त्यावर उतरावं लागतं. भास्कर जाधव साहेबांना कदाचित माहिती नसावी. मी प्रस्ताव आपल्याकडे आज देऊन जातो. 22 फेब्रुवारी 2022ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख असताना हिंदी सक्ती व्हावी हा अहवाल त्यांनी स्वीकारला. त्याचे डॉक्युमेंट्स देखील आहे. आता झालंय कसं, महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामुळं मनसेनं काढलेल्या मोर्चामध्ये त्यांना जायचं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. दीपक पवारांनी जे आंदोलन 7 तारखेला ठरवलं होतं त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युबीटीचा खरा मोर्चा होता. पण ज्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं की हिंदी सक्ती हा शब्द 2022ला युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी माशेलकर साहेबांचा तो प्रस्ताव स्वीकारलेला आहे, तोपर्यंत हिंदी सक्ती नव्हती. हिंदी सक्ती करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि हे जेव्हा लोकांसमोर आलं आणि 7 तारखेला स्वतःच्या मोर्चाला किती लोक येतील हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तरी त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली की आता मनसेचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये आपण सामील होऊया. आता ते मनसेच्या मोर्चामध्ये जर सामील झाले तर 6 तारखेला सकाळी नक्की सांगतील की मनसेपेक्षा जास्त गर्दी युबीटीची होती. मराठी माणसासाठी शिंदे मनसे आणि ठाकरे एकत्र आले पाहिजे असं गजानन कीर्तिकर म्हणतात. गजानन कीर्तिकर म्हणतात मराठी माणसासाठी शिंदे मनसे आणि ठाकरे एकत्र आले पाहिजे.
शिवसेना धनुष्यबाणाची जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. एकनाथ शिंदे साहेबांचा आवाका काय विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेला आहे. 80 पैकी 60 जागा आम्ही जिंकलेलो आहोत. आपला स्वतंत्र विचार आहे आणि तो बाळासाहेबांचा विचार आहे. माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर मनसेच्या बाबतीमध्ये विचार करू शकू, परंतु परत पूर्वीच्या युबीटी बरोबर युती करावी का असं मला जर प्रश्न विचारला तर त्याची काही आवश्यकता नाही असं माझं मत आहे. सर, कुंभारली घाटाची अवस्था दयनीय आहे. दुसरी गोष्ट पाहिजे पाटणमध्ये आता रस्ता पूर्ण अजूनपर्यंत कुंभारली घाट बंद आहे शेवटी. ते कुंभारली घाट बंद आहे त्याचं कारण पाऊस आहे. आता बंदी आहे पाऊस आहे त्याच्यामुळं काही आता माझ्यावर अधिकारी देखील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी खचण्याची देखील शक्यता आहे, काही ठिकाणी लँडस्लाईड होण्याची शक्यता आहे, म्हणून हे बंद ठेवलेले आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर अशी वेळ येणारच नाही आहे, कारण त्याचं पण काम मंजूर झालेलं आहे. नाही नाही, त्रास होतो ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण एखादं काम करत असताना ते काम करताना काही अडचणी येतात, त्या तर आपण स्वीकारल्या पाहिजे. एखादा रस्ता जर करायचा असेल तर तो खणला नाही, त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं नाही, त्याच्यावर अस्फाल्टिंग केलं नाही, आणि दुसरं ते सगळ्या मशिनरी जे आहेत त्या आपण आकाशातनं करू शकत नाही, त्यात जमिनीवर ठेवायला लागतात. त्याच्यामुळे परिस्थिती होते, कधी कधी जनतेची अडचण होते, जनता रागावते, याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण एकदा ते काम पूर्ण झाल्यानंतर जनतेला देखील दिलासा मिळेल. तर गोळकोट आणि माधुरीच्या भागामध्ये आता होत आली आहे, समजा पावसाळ्याच्या सुरू झाली तर थोडा पर्यटकांना एक चांगला स्पॉट रत्नदुर्गप्रमाणे शिवसृष्टी जर साकारली तर पर्यटकांना एक चांगलं ठिकाण होऊ शकतं. आपण करू ना, आपल्याला तिथं अजून काही वेगळं करता येईल का? रत्नागिरीच्या शिवसृष्टीपेक्षा अजून काही आगळं वेगळं करता येईल का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणासाठी आपण करू, त्याचा अहवाल तयार करू, डीपीआर तयार करू, पैसे देऊ. गेल्या वर्षी परमेश्वरी देवस्थानच्या वतीने त्या ठिकाणी शस्त्रांचं प्रदर्शन वगैरे केलेलं होतं आणि त्यावेळेला नागरिकांनी देखील इच्छा व्यक्त केली होती की शस्त्रांचं एखादं म्युझियम जर त्या ठिकाणी झालं एक चांगल्यात चांगलं करू, काय करायचं असेल ते सगळ्यांना विश्वासात घेऊन करू. दुसरा एक प्रश्न, चिपळूण शहरामधल्या सांडपाण्यापैकी गोळकोट रोडची जी सांडपाणी जे जातं ते वाशिष्ठीच्या किनारी क्रोकोडाईल पॉइंट नावाचं एक छोटंसं तलाव आहे, त्या तलावात ठिकाणी जाऊन ते थांबतं. इथे सीवेज प्लांट करायचा नगरपालिकेचा प्लान आहे, तो जर मार्गी लागला. पण त्यांनी केलं वाटतं, मला ते सांगत होते त्याच्या काहीतरी. आज सीओ नाही आले का? निरोप दिला नाही सीओ ना, पण नगरपालिकेत कोण नाही? नगरपालिकेमध्ये कोणतरी पाहिजे ना. पावसाळा आहे, 24/7 नगरपालिकेतले अधिकारी पाहिजे. ठीक आहे, मी त्यांना आता विचारतो. बोलू. कारण ते 100 ते 150 बिल्डिंग आहे आणि त्याचं सगळं सांडपाणी जाऊन तिथे शेतात थांबतं.